आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी तमाम मुंबईकरांसाठी, कारण वेतनवाढ, वेतन निश्चिती तसंच बेस्टच्या अर्थसंकल्पाचं महापालिका अर्थसंकल्पामध्ये विलीनीकरण करणं यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेत आणि या संपामुळे आज मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे दरमहा किमान 24,000 रुपये वेतन मिळावं आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील वाहतूक कर्मचारी सुद्धा आजपासून 2 दिवसांच्या देशव्यापी संपावर गेलेत। या संपात बँक, विमा, गोदी तसंच खासगी कंपन्यांचे कर्मचारीही सहभागी होत आहेत। बस संपावर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी, आमच्या ठिकठिकाणच्या आमच्या प्रतिनिधींकडून आपण माहिती घेणारच आहोत। मात्र सध्या जी दृश्य आहेत त्या रिक्षा जागेवरतीच उभ्या आहेत आणि बसचे कर्मचारी सुद्धा, बेस्टचे कर्मचारी सुद्धा आजपासून 2 दिवसांच्या देशव्यापी संपावरती गेलेत। त्यामुळे मुंबईकरांचे आज हाल होण्याची शक्यता आहे, कारण बस, टॅक्सी, रिक्षा या प्रकारची जी वाहतुकीची माध्यमं आहेत ती आज पूर्णपणे ठप्प असणार आहेत। त्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी थोडा त्रास सहन करावा लागणार आहे। जे रोज बसने प्रवास करतात, रिक्षाने, टॅक्सीने प्रवास करतात, त्यांना आज थोडा त्रास सहन करावा लागणार आहे, कारण वेतनवाढ, वेतन निश्चिती असेल किंवा मग बेस्टच्या अर्थसंकल्पाचं महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीनीकरण करणं यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेत आणि या संपामुळे आज मुंबईकरांचे हाल होणार इतकं मात्र नक्की। तर आणखी काही त्यांच्या मागण्या आहेत, त्या म्हणजे दरमहा किमान 24,000 रुपये वेतन मिळावं आणि सामाजिक सुरक्षा मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील वाहतूक कर्मचारी आजपासून 2 दिवसांच्या देशव्यापी संपावर। या संपामध्ये फक्त वाहतूक कर्मचारीच नाही तर बँकेचे कर्मचारी, विमा, गोदी तसंच खासगी कंपन्यांचे कर्मचारी सुद्धा सहभागी झालेत। 2 दिवसांचा हा देशव्यापी संप आणि काही त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। वेतन वाढ, वेतन निश्चिती आणि बेस्टच्या अर्थसंकल्पाचं विलीनीकरण हे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये करावं या मागण्या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आणि त्यासाठीच रात्री 12 वाजल्यापासून ते संपावर गेलेत। त्यामुळे आज बस सेवा मुंबईमध्ये पूर्णपणे ठप्प असणार आहे। टॅक्सी चालक, रिक्षा चालक सुद्धा यामध्ये सहभागी आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारे जर बस, टॅक्सी, रिक्षाच्या माध्यमातून मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तर थोडा त्रास सहन करावा लागणार आहे। तर या संपासंदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात। वडाळ्यामधून आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आहेत आणि अंधेरीमधून आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। थेट जाऊयात वडाळ्याला आमचे प्रतिनिधी विनायक आहेत आणि अंधेरीमध्ये मीनाक्षी म्हात्रे आहे। विनायक, वडाळ्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? बस असतील, रिक्षा किंवा मग टॅक्सी, काय परिस्थिती आहे? श्वेता, बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईची लाईफलाईन आपण जशी लोकलला समजतो तशी बस जी आहे, लालपरी जी आहे ती आहे आणि ती लालपरी आज थांबलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या वडाळा डेपोमध्ये, आपण जर पाहिलं तर सगळ्या बस ज्या आहेत त्या ठिकाणी उभ्या असल्या पाहायला मिळतात। बेस्ट कामगारांनी रात्री पासून हा संप जो आहे तो 12 वाजल्यापासून पुकारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या मागण्या आहेत, परंतु ह्या मागण्या कुठेतरी प्रशासन असेल किंवा सत्ताधारी शिवसेना असेल ही पूर्ण करत नाही आणि त्यामुळेच हा संपाचा हत्यार जे आहे ते उपसलेला आहे। बजेट विलीनीकरण असेल, वेतनवाढीचा प्रश्न असेल, अनुकंप तत्वाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न जे आहेत। आपण जर स्वतः पाहिलं तर मागच्या वर्षी सुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारचा संप केला होता आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः आश्वासन देऊन वर्षभरात हे संपूर्ण पूर्ण केलं जाईल असं
सांगितलं होतं, परंतु हे अजूनही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळेच अखेर आता हा संपाचा हत्यार जे आहे ते या ठिकाणी उपसलेले पाहायला मिळते। जवळजवळ 30,000 पेक्षा जास्त बेस्ट कर्मचारी जे आहेत त्या संपात सहभागी झालेले आहेत। आपण जर दिनक्रम पाहिला बेस्टचा तर 3 कोटीपेक्षा जास्त तोटा जो आहे तो बसला सहन करावा लागतो प्रत्येक दिवसाचा। आजच्या दिवशी सुद्धा हा तोटा सहन करावा लागणार आहे। एकही बस धावू देणार नाही असं बेस्ट वर्कर युनियननी जे आहे ते सांगितलं आणि त्यामुळे साहजिकच मुंबईकरांना जो आहे तो आज नाहक त्रास जो आहे तो सहन होणार आहे आणि याची दिलगिरी सुद्धा बेस्ट वर्करच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे। श्वेता, बिलकुल विनायक, 2 दिवस हा संप चालणार आहे, माहिती आणि अपडेट्स तुमच्याकडनं घेऊच। मात्र आता जाऊयात अंधेरीमध्ये, तिथे आपली प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आहे। मीनाक्षी, कोणत्या बस डेपोमध्ये तुम्ही आहात आणि बस जागच्या जागी थांबलेल्या असतील जसं आपल्याला विनायकने सांगितलं, तिथे काय परिस्थिती? श्वेता, मी सध्या अंधेरीच्या मेट्रोच्या बाहेर जिथे असलेला बस डेपो आहे तिथेच आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी जर पाहिलं तर एकही बस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तसंच मुंबईकर जे आहेत ते आपण बघू शकतो माझ्या मागच्या बाजूला अजूनही बसची वाट बघत आहेत। श्वेता, जर पाहिलं तर मुंबईकरांना अजूनही माहीत नाहीये बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि एकूणच अनेक लोकांना आत्ता माहीत पडत आहे आणि हे लोक जर पाहिलं तर ऑटो म्हणा किंवा टॅक्सीनी जाण्याचा या ठिकाणी लोक जे आहेत ते रेफर करत आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बेसचं भाडं जर आपण पाहिलं तर 10 ते 11 रुपये बेसचा भाडा असतो आणि आज या मुंबईकरांना बेसनी न जाणं शक्य नाही आहे कारण बेसचा संप आहे आणि त्यामुळेच ऑटोवाले म्हणा किंवा टॅक्सी चालक म्हणा आज मनमानी करणार आहेत आणि त्याचबरोबर आपण सकाळी जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ते शेअरिंगनी जात आहेत, चौघं एका ऑटो म्हणा किंवा टॅक्सीने शेअर करून जात आहेत कारण भाडे दुपटीने आणि तिपटीने या ठिकाणी आकारले जात आहे। सकाळपासूनच ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे श्वेता, कारण काल मध्यरात्रीपासूनच संप जो आहे बेस्ट कर्मचाऱ्यांचा तो घेण्यात आलेला आहे आणि एकूण 30,000हून जास्त बेस्टचे कर्मचारी जे आहेत ते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। श्वेता, बिलकुल। मीनाक्षी, पुन्हा तुमच्याकडे येऊच, मात्र आता जाऊयात CSMT या ठिकाणी आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे आहेत। राजेश, लोकलने जितके मुंबईकर प्रवास करतात तितक्याच संख्येनं बसने सुद्धा प्रवास करत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी काही बसची वाट बघणारे किंवा मग काही गर्दी झाली आहे? श्वेता, मध्यरात्रीपासूनच हा संप पुकारला आहे आणि आपण सकाळी 6 वाजल्यापासून इथे जी प्रवाशांची रेलचल सुरू होते, कारण CSMT हे अतिशय महत्त्वाचं आणि प्रमुख स्टेशन आहे जिथनंच मंत्रालय म्हणा, एअर इंडिया म्हणा किंवा मुंबईतली जी प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहेत इथनं प्रवाशांना प्रवास करावा लागतो बसने। दररोज इथे शेकडोच्या संख्येने प्रवासी इथनं प्रवास करतात। मात्र आज सकाळी आपण जो आढावा घेतलाय त्या प्रवाशांची जी बातचीत केली त्यात तुम्ही स्पष्ट त्यांच्या प्रतिक्रिया ऐकू शकताय की 25 मिनिटांहून अधिक वेळ इथे प्रवासी बसची वाट पाहतायत, मात्र बस काही येईना। बसचा हा चक्का जाम आहे, आंदोलन आहे, संप आहे। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरकारकडनं आश्वासन दिलं गेलं होतं की आम्ही पर्यायी व्यवस्थेसाठी सज्ज आहोत, ST महामंडळाच्या बस ST ह्या रस्त्यावर धावतील। मात्र हे वास्तव जे आहे ते TVN उघड करतंय की सकाळपासून एकही ST इथे फिरकलेली देखील नाहीये आणि प्रवासी हे जे आहेत हे इथे अक्षरशः कुचंबनेमध्ये आहेत। त्यांना जिथे जायचंय गंतव्यस्थानी ना तिथे त्यांना बस जाते ना त्यांना टॅक्सी जे आहेत ते टॅक्सी चालक मुजोरी करतायत, टॅक्सी अव्वाच्या सव्वा भाडं आकारतायत आणि अक्षरशः ही जी सुरुवात जी झालेली आहे सकाळी 6 वाजल्यापासून ही अशीच दिवसभर मुंबईकरांना झेलावी लागणार आहे। आणि तुमच्याकडनं दिवसभरातले अपडेट सुद्धा घेत राहणारच आहोत। धन्यवाद विनायक, मीनाक्षी आणि राजेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय, तर त्यांच्या या मागण्या खरं तर 1 वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी मांडलेल्या होत्या। उद्धव ठाकरेंनी आश्वासन सुद्धा दिलं होतं, मात्र 1 वर्षात काही झालेलं नाही आणि पुन्हा त्यांनी संपाचं हत्यार उपसलंय।